त्यामुळे वंचित उमेदवाराला पाठिंबा देण्यासंदर्भात अजूनही काँग्रेसकडून निर्णय होत नाहीये। वंचितला पाठिंबा देण्यासंदर्भात अमरावती महानगरपालिका नगरसेवकांबाबत एक बैठक आज त्यांच्यासोबत पार पडली। काँग्रेस नेते यशोमती ठाकूर, माजी मंत्री सुनील देशमुख, खासदार बळवंत वानखडे यांच्यासह अनेक नेते बैठकीला उपस्थित होते। दरम्यान हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असताना त्यांचा मुलगा कृष्णा पाटील आष्टीकर महाविकास आघाडीतल्या पुरस्कृत उमेदवार आहे। कालपासून नॉट रिचेबल असलेले नागेश पाटील आष्टीकर दिल्लीत असले तरी आज त्यांच्या मुलाने व्हिडिओ शेअर करत आपण मात्र उद्धव ठाकरेंसोबत आहोत असं स्पष्ट केलं। मी आज माझ्या भूमिकेतून स्पष्ट करू इच्छितो की मी कालही आघाडीचा होतो, मी आजही आघाडीचा आहे आणि मी उद्याही आघाडीचाच राहणार आहे। मी उद्धव साहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे, त्यामुळे कुणीही माझ्यावर शंका घेण्याचे कुठलेही कारण नाही। मी कालही रिंगणामध्ये पाय खोवून तयार होतो, मी आजही रिंगणामध्ये पाय खोवून तयार आहे। भंडारा गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेची निवडणुकीची काही तास आधी महायुती आणि महाविकास आघाडीने आपापल्या मतदारांना सुरक्षित ठिकाणी हलवलंय। अंतिम क्षणापर्यंत फोडाफोडीचं राजकारण कायम आहे। गोंदिया जिल्हा परिषदेचे काँग्रेसचे गटनेते संदीप भाटिया भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा आहे। ते भाजप सदस्यांसह पर्यटनवारीला गेल्याची माहिती आहे, तर आणखी काही काँग्रेस सदस्य भाजपच्या संपर्कात असल्याची देखील माहिती आहे। भंडारा गोंदियात महायुतीचे उमेदवार म्हणून अविनाश ब्राह्मणकर आणि महाविकास आघाडी समर्थित उमेदवार म्हणून नरेश ईश्वरकर हे रिंगणामध्ये आहेत। विधान परिषद निवडणुकीच्या आधी ट्रिपला गेलेले साताऱ्यातले भाजपचे नगरसेवक, पंचायत समिती सदस्य यांचा व्हिडिओ व्हायरल झालाय। साताऱ्याचे उपनगराध्यक्ष दत्तात्रय बनकर यांनी गाणं म्हणून सर्वांचं मनोरंजन केलंय। या व्हिडिओत पाहायला ते मिळतंय। विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने पार्श्वभूमीवर भाजपने या सदस्यांना ट्रिपवर पाठवलंय। तिकडे नागपूरमध्ये मतदानापूर्वी भाजपचे सुमारे 95 नगरसेवक 2 दिवसांची गोवा सहल आणि त्यानंतर 2 दिवसीय मुंबईतल्या पक्षाचं प्रशिक्षण आटोपून नागपुरात परत पोहोचले। थोड्या वेळापूर्वीच विमानाने हे सर्व नगरसेवक नागपूरमध्ये दाखल झाले। आज रात्री नगरसेवकांचा मुक्काम एका हॉटेलमध्ये आणि उद्या सकाळी हॉटेलमध्येच पक्षाची बैठक आटोपून हे नगरसेवक मतदान केंद्रावर पोहोचतील। दरम्यान भाजप पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत असल्याचे आरोप काँग्रेसने केले होते, तर आमचे नगरसेवक स्वतः नियोजन करून स्वखर्चाने गोव्याला गेले होते अशी भूमिका आता जाहीर करण्यात आली। तर नांदेड विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या हालचालींना वेग आलाय। नांदेड जिल्ह्यातले महायुतीचे नगरसेवक लातूरमधल्या एका हॉटेलमध्ये आज दाखल झाले। भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत नगरसेवकांची महत्त्वाची बैठक झाली। या बैठकीत आमदार प्रताप पाटील चिखलीकर, खासदार डॉक्टर अजित गोपछेडे, आमदार बालाजी कल्याणकर यांच्यासह महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित होते। आगामी मतदानाच्या पार्श्वभूमीवर रणनीती आणि संघटनात्मक तयारीबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येते। तेव्हा ठिकठिकाणी आता या विधान परिषद निवडणुकीच्या संदर्भातले पावलं जी आहेत ती वेगाने टाकण्यात येत आहेत। नांदेडमध्ये देखील विधान परिषदेच्या दृष्टीने पावलं टाकण्यात येत आहेत, हालचाली वाढलेल्या आहेत। याचं मतदान आता उद्या पार पडते आणि त्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी ट्रिपला सहलीला गेलेले नगरसेवक आणि ही मंडळी सगळी आता परत येऊ लागली आहे। तिकडे नांदेडमध्ये देखील बैठक पार पडल्याचं पाहायला मिळतंय। लातूर, धाराशिव आणि बीड तिन्ही निवडणूक आहे, नांदेडची निवडणूक आहे, त्यामुळे सगळ्या नगरसेवकांना शेवटी भेटणं आणि आपल्या महायुतीच्या उमेदवारांना विजयी करणं याकरता आम्ही सर्वजण आलेलो आहोत आणि आम्हाला खात्री आहे की सर्व नगरसेवकांचा भक्कम पाठिंबा दोन्ही महायुतीचे उमेदवार आमचे बसवराजजी पाटील आहेत, तिथे अमरनाथ राजूरकर आहेत, दोन्ही मतदारसंघ लगत असल्यामुळे सगळ्यांच्या गाठीभेटी झालेल्या आहेत आणि त्याप्रमाणे नगरसेवकांचा आपण पाहता संख्याबळ जास्त आहे। चांगल्या मताधिक्याने आमचे दोन्ही उमेदवार या भागात। आता एक नजर टॉप 25 घडामोडींवर।